भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। काही दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या मतदारसंघातील कंधारमध्ये मेळावा घेत अनेकांना भाजपात प्रवेश दिला होता। आज आमदार चिखलीकर यांनी भोकरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा घेतला। यात मोठ्या संख्येने अन्य पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला। 100 गाड्यांच्या ताफ्यासह आमदार चिखलीकर हे भोकरमध्ये दाखल झाले। एका प्रकारे अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यातील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शन केले। ज्याला जे समजायचे ते समजावं, पण राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। सगळ्यांना वाटलं भोकरमधून मेळाव्याला सुरुवात करावी, म्हणून भोकरमध्ये पहिला मेळावा घेतला, असं आमदार चिखलीकर म्हणाले। शक्ती प्रदर्शन नाही, सर्व समाज घटकातील लोक राष्ट्रवादीमध्ये यावे, त्यासाठी हा मेळावा घेतल्याचं चिखलीकर म्हणाले। दरम्यान आगामी निवडणुकाबाबत महायुती जे निर्णय घेतील ते मान्य राहील, पण कोणाला स्वबळावर लढण्याचं असेल तर आम्ही तयार असल्याचं चिखलीकर म्हणाले। शिवाजी परशुराम कदम, शिवाजी नागराव कदम, राहुल विक्रमराव चंद्रे, साईनाथ आनंदराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महिला शाखाध्यक्ष किवळा तालुका लक्ष्मी आनंदराव। आता ज्याला जे समजायचे त्याच्यासाठी मला काही नाही, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सोपवली। त्यामुळं जिल्ह्यामध्ये कुठून सुरुवात करावी हा जेव्हा चर्चेचा विषय होता, तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की भोकर मतदारसंघापासून सुरू झालं पाहिजे। म्हणून भोकर मतदारसंघामध्ये आज आपल्या उपस्थितीत आपण बघितलं आहे की शेकडो कार्यकर्त्यांनी, शेकडो आमच्या भगिनींनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भोकरच काय निवडलं तोच प्रश्न आहे। भोकर नाही, असं काही नाही, कुठल्या मतदारसंघापासून सुरू करायचं आहे तर भोकरपासून सुरुवात करावी। कारण मी लोकसभेचा सदस्य म्हणून या भागामध्ये राहिलो। या भागातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि त्यांची भावना होती की तुम्ही सारखं कंधार लोह्यापासून सुरू करता, मग भोकरपासून सुरू करा। त्याच्यामुळं त्याचा वेगळा अर्थ काढण्याची काही गरज नाही। भोकर मतदारसंघातले असंख्य पदाधिकारी पक्षप्रवेश घेतात, रस्त्या संपल्यापर्यंत प्रवेश काय संपलं, 100 गाड्यांचा ताफा, इतका मोठा मेळा वगैरे, अशोक गावांच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन नाही। अरे शक्ती प्रदर्शन नाही आहे, अजितदादांचं नेतृत्व आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष। त्यामुळे सगळ्या समाज घटकांना असं वाटतं की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आणि त्यामुळं फार मोठी संख्या येणाऱ्याची भविष्यकाळात आहे। आणि तुम्हाला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कोणाचे होतील आणि किती होतील। तुमच्या भाषणामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की अनेकांना फोन गेले की या पक्षात जाऊ नका, विलक्षण आहे, कोणाची विलक्षण आहे? तर मी सांगण्याची गरज नाही ना, परंतु अशा पद्धतीनं निरोप करणे, तुम्ही कामाच्या माध्यमातून माणसाची मनं जिंका। तुम्हाला जेव्हा असे फोन करावे लागतात तर याचा अर्थ तुमच्यावर नाराजी आहे हे सिद्ध होते, मी सांगण्याची गरज नाही। आगामी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण वारंवार स्वबळाचा नाराज। मी मागेही सांगितलं, अशोकराव चव्हाणांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे नेते हे बसून ठरवतील। महाविकास आघाडीचा घटक म्हणून, महायुतीचा घटक म्हणून महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील। आणि जर कोणाला असं वाटत असेल की आपण स्वतंत्र लढावं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये तयार आहे। धन्यवाद।